झोपडपट्ट्यांवरील कारवाई विरोधात आता पवईतील जयभीम नगरचे रहिवासी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। तोडलेल्या झोपड्या पुन्हा बांधून देण्याची मागणी ते करतायत। या रहिवाशांकडून याचिकेद्वारे नुकसान भरपाईची ही मागणी करण्यात आली आहे। झोपड्यांवर हातोडा चालवणाऱ्या पोलीस आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्याचाही अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी ही याचिकाकर्त्यांनी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। खरं तर झोपडपट्ट्यांवर ही जी कारवाई करण्यात आलेली होती त्या कारवाई विरोधात जे पवईतील रहिवासी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। झोपडपट्ट्यांवरील कारवाई विरोधात आता जयभीम नगरचे रहिवासी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी पवई येथील भीमनगर येथील असलेला अनधिकृत जी झोपडपट्टी आहे त्याच्यावरती महापालिकेने कारवाई करत तेथील संपूर्णपणे झोपडपट्टी आहे ती हटवलेली आहे आणि तेथील नागरिकांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे। आणि याच ज्या पालिकेच्या कारवाईच्या विरोधात आता जयभीमनगर येथील रहिवासी आहेत ते उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली आहे। जी केलेली कारवाई आहे त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि याच्यामधून त्यांनी मागणी देखील केलेली आहे की या तोडलेल्या झोपडपट्ट्या महापालिकेने पुन्हा बांधून देण्यात याव्या आणि जे आदेश आहेत अशा प्रकारचे पारित करण्यात यावे। त्यासोबतच रहिवासी या फौजदारी याचिकामध्ये नुकसान भरपाईची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। झोपडपट्टी कारवाई चौकशी करण्याची निवृत्ती न्यायाधीशांच्या विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी असं देखील या याचिकेत मागणी केली आहे। तसंच SIT सह ही जी चौकशी आहे ती करण्यात यावी। या संपूर्णपणे ज्या कारवाईमध्ये जे पालिका अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील ज्यांनी ह्या कारवाईच्या वेळी ते उपस्थित होते त्यांच्यावरती देखील ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि 28 रहिवासींनी ही जी याचिका आहे ती आता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे। 9 जुलै रोजी या संपूर्णपणे याचिकेवरती सुनावणी होणार आहे। नक्कीच त्यांच्या मागण्यांकडे न्यायालय कसं बघतंय पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।